नमस्कार सर्वांना. प्राण ऊर्जा या आपल्या हिलिंग सेंटरमध्ये मी उत्कर्ष अजित कौटणकर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आत्मवंदन, आत्मवंदन, आत्मवंदन. सर्वात प्रथम आजच्या महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात असं मी शंकर महादेवांच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या लेक्चरला आपण आता सुरुवात करूया. एक ग्लास पाणी घेऊन बसायचं आहे. दोन्ही हात रब करायचे. हाताचा कवशी, डोळे बंद आणि हळूवारपणे क्लॉकवाईज हात तुमचा फिरवायचा आहे. या ब्रह्मांडातील दिव्य ऊर्जा मी या पाण्याला प्रदान करत आहे. अनुभव करा की शंकर महादेवांचा आशीर्वाद या पाण्याला प्राप्त झाला आहे. तुमच्या मनातील सर्वात महत्वाची इच्छा आता पूर्ण झालेली आहे. त्यामुळे तुम्ही खूप खुश आहात, आनंदी आहात. तुमच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य निर्माण झाले. क्लॉकवाईज हात फिरवायचा आहे पाण्यावर. हे पाणी पिल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य व दीर्घायुष्य अनुभवला. हे पाणी पिल्यानंतर तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची इच्छा पूर्ण झाल्याची भावना तुमच्या मनामध्ये आता निर्माण झाली आहे. सर्वात महत्वाची इच्छा जी पूर्ण झाल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य निर्माण झालं आहे. घरातील सर्व सदस्य एक वेगळ्याच आनंदाच्या वातावरणात आहे. तुमची ही इच्छा पूर्ण झाल्याबद्दल या ब्रह्मांडाचे आभार माना. तुमच्या आई वडिलांचे आभार माना, स्वतःचे आभार माना. तुमच्या गुरुजनांचे आभार मानायचे आहे. आभार मानून झाल्यानंतर हळूवार डोळे उघडून हे पाणी प्यायचं. आपण एका यात्रेला सुरुवात केली होती. आज डे 4. तर आपण या यात्रेमध्ये या ब्रह्मांडातील ऊर्जेसोबत एकरूप होण्याचा प्रयत्न करत आहोत. या एनर्जीला, युनिव्हर्सल एनर्जीला अनुभवण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्या इष्टदेवता ज्या आहेत त्यांचा सदैव हात, आशीर्वादाचे हात आपल्या डोक्यावर आहेत याचा आपण अनुभव घेत आहोत. आणि आजच्या या शुभ पर्वावर, महाशिवरात्रीच्या शुभ पर्वावर आपण महामृत्युंजय मंत्र चांट करणार आहोत.
सो सर्वांनी आसन घेऊन बसा. स्वतःच म्हणायचं आहे, कारण की थोडस ऑडिओचा प्रॉब्लेम होतो ना कायम. मनातल्या मनात म्हणा. ओके, स्टार्ट करूया. त्र्यम्बकं यजामहे सुगन्धि पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्युर्मोक्षीयमामृता. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धि पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्युर्मुक्षीयमामृता. 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 ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धि पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्युर्मोक्षीयमामृता. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धि पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्युर्मोक्षीयमामृता. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धि पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्युर्मुक्षीयमामृता. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धि पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्युर्मुक्षीयमामृता. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धि पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्युर्मुक्षीयमामृता.
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धि पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् 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 इमॅजिन करायचंय की साक्षात शंकर देवांचे आशीर्वाद तुम्हाला आता मिळत आहे. महादेव आता कैलास पर्वतावर विराजमान आहे. त्यांच्या आजूबाजूला बर्फाळ प्रदेश तुम्हाला दिसत आहे. त्यांच्याकडे पाहताच एक दिव्य अशी शक्ती, त्या दिव्य शक्तीचा तुम्ही अनुभव घेत आहात. अनुभव करा की त्यांचे आशीर्वाद आता तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. तुमच्या क्राउन चक्रावर एक दिव्य असा सोनेरी कलरचे लाईट, मॅजिकल गोल्डन लाईट पडला आहे. तुमचं क्राउन चक्र आता ऍक्टिव्हेट झालेलं आहे. महादेवांकडून येणारी दिव्य अशी एनर्जी तुम्ही आता ग्रहण करत आहात. तुमचा क्राउन चक्र संपूर्ण पॉझिटिव्ह झालेला आहे. हळूहळू ही एनर्जी आता थर्ड चक्रापर्यंत पोहोचली आहे, जिथे महादेवांचा तिसरा डोळा स्थित आहे.
त्याच ठिकाणी तुमच्या दोन्ही भुवयांच्या मध्ये तुमचं थर्ड चक्र आता ऍक्टिव्हेट होताना तुम्हाला दिसत आहे. संपूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी आता थर्ड पर्यंत पोहोचली आहे. तुमच्या ब्रेन आता पॉझिटिव्ह ऊर्जांनी भरून चालला आहे. हळूहळू ही पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या डोळ्यांपर्यंत, कानापर्यंत, संपूर्ण चेहऱ्यापर्यंत पोहोचली आहे. तुमच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द हा पॉझिटिव्ह आहे. तुमच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दाने इतर लोकांचं कल्याण होताना तुम्हाला दिसत आहे. इतर व्यक्तीबद्दल बोलताना तुम्ही फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार करत आहात. पॉझिटिव्ह गोष्टी बोलत आहात. आणि असं केल्याने तुमचं थ्रोट चक्र ऍक्टिव्हेट राहणार आहे. मग विचार करा की इतरांसोबत, इतरांबद्दल चांगलं बोलल्याने जर आपलं थ्रोट चक्र ऍक्टिव्हेट होणार आहे, संपूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या थ्रोट चक्रापर्यंत पोहोचणार आहे, तर आपण नेहमी इतरांबद्दल पॉझिटिव्ह बोलणार आहोत. हळूहळू हा गोल्डन लाईट तुमच्या थ्रोट चक्रापर्यंत पोहोचला आहे. थ्रोट चक्रातून खाली हार्ट चक्र, बघा तुमचं हृदय ह्या गोल्डन लाईटने भरून निघालं आहे. तुमच्या हृदयामध्ये आता फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह एनर्जी आहे, करुणेची भावना आहे. तुमचं हृदय फक्त आणि फक्त प्रेमाने भरून निघालं आहे. आणि हेच प्रेम, हीच करुणा, हीच दया तुम्ही आता या जगातील सर्व पॉझिटिव्ह सजीव व निर्जीव वस्तूंना प्रदान करत आहात. तुमच्या शरीरातून फक्त पॉझिटिव्ह एनर्जी बाहेर येत आहे. हळूहळू ही एनर्जी आता तुमच्या मणिपूर चक्रापर्यंत येऊन पोहोचली आहे. तुमचं मणिपूर चक्र अगदी पॉझिटिव्ह एनर्जीने परिपूर्ण झाला आहे. एक येल्लो कलरचा सूर्यासारखा तेजस्वी असा गोळा तुमच्या पोटामध्ये आता तुम्हाला दिसत आहे, जो क्लॉकवाईज फिरत आहे. विचार करा की हा गोळा पॉझिटिव्ह ऊर्जांनी बहरला आहे. करिअर बद्दल काही प्रॉब्लेम असतील तर ते आता सॉल्व्ह झालेले आहे. पैशांबद्दलची तुमची भावना अगदी स्वच्छ पाण्याप्रमाणे निखळ झालेली आहे. कारण तुमचं आता मणिपूर चक्र बॅलन्स झालेलं आहे. हळूहळू ही पॉझिटिव्ह ऊर्जा नाभी केंद्रापर्यंत पोहोचली आहे. तिथे पॉझिटिव्ह ऊर्जा प्रदान केल्यानंतर हा लख्ख गोल्डन प्रकाश आता स्वादिष्टान चक्रापर्यंत आलेला आहे. युटेरस रिलेटेड काहीही प्रॉब्लेम असतील तर ते आता सॉल्व्ह झालेले आहे. तुमची ओव्हरीज, युटेरस
हेल्दी झालेला आहे. युरिनरी ब्लॅडर अगदी हेल्दी झाला आहे. दोन्ही किडनी हेल्दी झालेल्या आहे. हळूहळू हा गोल्डन लाईट तुमच्या रूट चक्रापर्यंत येऊन पोहोचला आहे. तुमचं रूट चक्र संपूर्ण पॉझिटिव्ह एनर्जीने भरलेलं आहे. ब्रह्मांडातील दिव्य अशा ऊर्जेने तुम्ही संपूर्ण व्याप्त झाला आहात. ही दिव्य एनर्जी तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये पसरली आहे. अनुभव करा की तुम्ही आता पॉझिटिव्ह ऊर्जांनी भरून निघाले आहात. तुमच्या शरीरातील एक रक्ताचा थेंब देखील पॉझिटिव्ह ऊर्जेने भरलेला आहे. याच पॉझिटिव्ह ऊर्जाने तुमचे सातही चक्र बॅलन्स झालेले आहे. आता फोकस करायचा आहे तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची इच्छा. साक्षात शंकर महादेवांच्या आशीर्वादाने, या ब्रह्मांडीय ऊर्जांच्या आशीर्वादाने, तुमच्या आई वडिलांच्या आशीर्वादाने, या समस्त गुरुजनांच्या आशीर्वादाने, या विश्वातील सर्व सजीव व निर्जीव गोष्टींच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची इच्छा आता पूर्ण झालेली आहे. इमॅजिन करायचं आहे. व्हिज्युअलाइज करा. ती इच्छा आता पूर्ण झालेली आहे. तुम्हाला कसं वाटत आहे? तुमच्या चेहऱ्यावर किती स्मित हास्य आलेलं आहे. तुमच्या घरातील सर्व व्यक्ती किती आनंदी आहेत. छान असं स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर आलेलं आहे. व्हिज्युअलाइज करायचं आहे की ही इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्या इच्छेवर डिपेंड असणाऱ्या अशा कोणत्या गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टी आता पूर्ण झालेल्या आहेत. तुम्ही अनुभव घेत आहात की तुम्ही या विश्वातील सर्वात सुखी आहात. सर्वात सुखी आनंदी जीवन जगत आहात. तुमचं जीवन आनंदाने भरून निघालं आहे. फॅमिलीमधील प्रत्येक व्यक्ती आज खुश आहे, आनंदी आहे. कारण साक्षात महादेवांचा आशीर्वाद आज तुमच्यावर आहे. तुमच्यासोबत तुमच्या फॅमिली मेंबर्स देखील आहे. अनुभव घ्या की महादेवांच्या थडायमधून निघणारी दिव्य ऊर्जा तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचत आहे. ही सकारात्मक ऊर्जा घरातील प्रत्येक व्यक्तीला आनंदी ठेवत आहे. प्रत्येक व्यक्तीला सुखी ठेवत आहे. प्रत्येक व्यक्तीला निरोगी आयुष्य प्रदान करत आहे. हळूवार श्वास आत घ्यायचा आहे आणि सोडा. हळूवार श्वास आत घ्या आणि सोडा. हळूवार श्वास आत घ्यायचा आहे
पाणी सोडायचं आहे. हळूहळू आजूबाजूच्या वातावरणाशी सजग व्हायचं आहे. हळूहळू आजूबाजूच्या वातावरणाशी सजग व्हायचं आहे. दोन्ही हात रब करायचे आणि आपल्या डोळ्यांवर, संपूर्ण चेहऱ्यावर व आपल्या शरीरावर ही ऊर्जा प्रदान करायची आहे. कसं वाटलं? आजचा अनुभव? खूप छान आहे. मस्त वाटलं अगदी. मग आता आपण इथेच थांबू. तुम्ही सर्वांनी ऐकून घेतलात मला, त्यामुळे तुमचे कोटी कोटी आभार. आणि पुन्हा एकदा तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू.